ऑफिशियल जी-आर किंवा आपल्या चॅनलवरती जोपर्यंत व्हिडिओ येत नाही तोपर्यंत कोणीही कुठेही आपले कागदपत्र द्यायचे नाही। जर माता भगिनींनी त्या ठिकाणी कागदपत्र दिले तर त्यांचा अकाउंट एकतर 100% खाली होईल, नाहीतर त्यांना योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। कारण योजनेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम खूप चाललेले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या अकाउंटकडे आणि आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे। आपला आधार नंबर, बँक अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर बरोबर आहे का तो चेक करायचा आहे। कारण यानंतर तुम्हाला कुठलाही एडिटचं ऑप्शन दिलं जाणार नाही। शेवटचं तुम्हाला एडिटचं ऑप्शन 31 डिसेंबर पर्यंतच आहे। 31 डिसेंबर नंतर तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही आणि त्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही योजनेपासून पात्र आहात की अपात्र आहात त्याच्या हिशोबाने तुम्हाला लाभ वितरण केलं जाणार आहे। नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो, महिला व बाल विकास मंत्रालयाकडून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। दिनांक 30 नोव्हेंबर रोजी आलेली ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना डोक्याला टेन्शन आणून देणारी ही अपडेट आहे। याचा विषय आहे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना सर्वात मोठं टेन्शन दूर केलेलं आहे आता आदिती तटकरे यांनी। योजनेबाबत नवी मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, हे नेमकं टेन्शन काय होतं हे तुम्हाला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते लाडक्या बहिणी आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी त्याचं निवारण कसं केलेलं आहे ते देखील जाणणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही ते टेन्शन समजून घेतलं नाही तर तुम्हाला योजनेअंतर्गत वेळोवेळी मोठमोठ्या या ठिकाणी सामना करावा लागू शकतो। आता याचा प्रस्तावना काय आहे? माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अनुदान म्हणजे स्टायपेंडच्या स्वरूपात हे काम करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। स्टायपेंडच्या वर्गाने रक्कम हस्तांतर करण्याची व्यवस्था केली आहे। आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गेल्या काही वर्षांपासून महाडीबीटी हा शब्द खूप वेळा ऐकायला मिळत आहे, परंतु अलीकडे काही अफवा, चुकीची समजुती व गैरसमज पसरवण्यात आले आहेत, ज्यामुळे काही लाभार्थ्यांमध्ये गैरगोंधळ निर्माण झाला आहे। विशेष काही महिलांनी विचारले आहे की योजना थांबेल का, पैसे येणार नाही का आणि जर पैसे मिळाले तर योजनेतून नाव वगळण्यात आलं आहे का, इत्यादी प्रश्न माता भगिनींना पडलेले आहेत। आता त्या माता भगिनींना नोंद असावी की शासन आणि सरकारने स्पष्ट केले आहे की योजना कधीच बंद होणार नाही। आता एकतर तुमचं या ठिकाणी टेन्शन मिटलं छोटंसं की योजना या ठिकाणी बंद होणार नाही। आता हे तर तुम्हाला कळालं आहे की योजना बंद होणार नाही। लाभार्थ्यांना मदत मिळावे यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर खालील निर्णय मंजूर करण्यात आलेले आहेत। आता माता भगिनींना जे वरती प्रश्न पडलेले होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी हा शासन जी-आर जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये सगळ्या माता भगिनींचे प्रश्न या ठिकाणी मिटवलेले आहेत आणि या ठिकाणी माता भगिनींना आता खुश केलेला आहे। यामध्येच पहिला निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना कायम लाभ वितरण व मदत सुरूच राहणार। म्हणजे राज्यातील ज्या काही लाडक्या बहिणी असत्यान ज्या योजनेसाठी पात्र आहेत अशा माता भगिनींना सर्व अफवाल्या आणि गैरसमजुतीचा काटेकोरपणे निषेध करायचा आहे। कारण त्यांना योजनेअंतर्गत हा जो लाभ आहे तो 100% मिळणार आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, बंद होणार नाही आणि जर लाभ बंद होणार असल्याचं कोणतंही तथ्य नाही, लाभार्थ्यांनी नियमित मदत चालू राहणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना नक्कीच 100% शेवटपर्यंत पैसे मिळणार आहेत। लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये। अधिकृत माहिती किंवा जे पेपर असतात विभागीय घोषणा यावरूनच घ्यावी। म्हणजेच अधिकृत जी-आर जसं की आज आपल्या चॅनलवरती तुम्हाला ज्या दिवसापासून लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्या दिवसापासून 100% खरी बातमी दिली जात आहे। यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती विश्वास ठेवू शकता। नाहीतर ऑफिशियल जी-आर जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कुठल्याही अफवावर मग तो पेपरमध्ये जरी आला तरी त्यावरती लक्ष द्यायचं नाही। कारण मागच्या महिन्यामध्ये ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही अशा माता भगिनींनी केवायसी कशी करायची या संदर्भात पेपरमध्ये आर्टिकल आलं होतं की घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या आधार नंबरने तुम्ही केवायसी करा। माता भगिनींनी त्या स्वरूपाने दुसऱ्या घरातील व्यक्तींच्या आधार नंबरने केवायसी केली आणि आता मंडळाने अपडेट आणलं। त्यामुळे ज्या माता भगिनींनी दुसऱ्यांच्या आधार नंबरवर केवायसी केलेली होती अशा माता भगिनी योजनेसाठी अपात्र झाल्या आहेत। त्यामुळे कुणीही ऑफिशियल जी-आर किंवा आपल्या चॅनलवरती जोपर्यंत व्हिडिओ येत नाही तोपर्यंत कोणीही कुठेही आपले कागदपत्र द्यायचे नाही। जर माता भगिनींनी त्या ठिकाणी कागदपत्र दिले तर त्यांचा अकाउंट एकतर 100% खाली होईल, नाहीतर त्यांना योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे।
कारण योजनेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम खूप चाललेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या अकाउंटकडे आणि आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे. आता लाडक्या बहिणींना पुढचा महत्त्वाचा आर्थिक मुद्दा आहे, तो म्हणजे हप्त्याची पात्रता. आता इथून पुढे नोव्हेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता या पुढील 2 ते 3 पात्रतांद्वारे मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना मासिक हप्ता ₹1,500 आता नियमित मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला या अगोदर ह्या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात, ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबरचे डिसेंबरमध्ये असे पैसे मिळत होते. पण आता तसं होणार नाही. तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा नोव्हेंबरमध्येच मिळणार, डिसेंबरचा डिसेंबरमध्येच मिळणार आणि जानेवारीचा जानेवारीमध्येच मिळणार. अशी अपडेट महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. काही प्रसंगी उदाहरणार्थ हप्ता विलोपित किंवा उशिरा झाला असता त्या महिन्याचे देयक म्हणजे पास्ट ड्यूज एकत्रित रक्कम म्हणून पुढील हप्ता डिस्ट्रीब्युशनमध्ये जोडले जातील, ज्यामुळे लाभार्थ्यांना आवश्यक ती मदत तारीख अडचणीच न येता मिळेल. म्हणजेच लाडक्या बहिणींना हे देखील त्यांनी एक सोय उपलब्ध करून दिलेली आहे, की जर लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी कसं हप्त्याचं वितरण केलं जाईल. आता त्यानंतर लाभार्थ्यांसाठी सूचना व काही मार्गदर्शन आलेले आहे, ज्या की माता भगिनींनी डिसेंबर 31 पर्यंत पाळायचं आहे. जर माता भगिनींनी त्या सूचना पाळल्या नाहीत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना योजनेतून अपात्र करण्यात येईल आणि आतापर्यंत दिलेला 16 हप्त्यांचा लाभ मागे घेण्यात येईल. त्यामुळे हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींनी याच्याकडे लक्ष देऊन पाहायचं आहे. आता यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या सूचना व अपडेट्स आलेल्या आहेत ते पाहून घेऊयात. यामध्ये पहिली आहे, जे लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यावर अनुदान किंवा हप्ते आलेले नाही, त्यांनी प्रथम आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या माता भगिनींना पती किंवा वडील आहेत त्यांनी त्यांची केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत त्यांनी त्यांची याचे केवायसी म्हणजे हाफ केवायसी करून घ्यायची आहे. आता तुम्हाला माहिती नसेल हाफ केवायसी कशी करायची, तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातील माहिती दिलेली आहे, की ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींनी हाफ केवायसी कशी करायची. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आधार बँक लिंक आणि दस्तऐवज बँक खाते माहिती, मोबाईल नंबर सत्यापन इत्यादी योग्य असल्याची खात्री करावी. म्हणजेच लाडक्या बहिणींनी केवायसी करताना किंवा डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरून आपला आधार नंबर, बँक अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर बरोबर आहे का तो चेक करायचा आहे. कारण यानंतर तुम्हाला कुठलाही एडिटचं ऑप्शन दिलं जाणार नाही. शेवटचं तुम्हाला एडिटचं ऑप्शन 31 डिसेंबरपर्यंतच आहे. 31 डिसेंबर नंतर तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही आणि त्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्ही योजनेपासून पात्र आहात की अपात्र आहात त्याच्या हिशोबाने तुम्हाला लाभ वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील अपडेट आहे ती म्हणजे जर काही तांत्रिक त्रुटी, दस्तऐवज समस्या किंवा अन्य अडचणी असतील तर तक्रार नोंदणीसाठी नजीकच्या तालुका किंवा जिल्हा महिला बाल विकास कार्यालयात संपर्क करायचा आहे. म्हणजेच महिलांना किंवा आमच्या लाडक्या भावांना योजनेअंतर्गत कुठलीही माहिती घ्यायची असेल तर ते या ठिकाणी घेऊ शकतात. त्यानंतर कोणत्याही अफवा, चुकीच्या पेपरवरती विश्वास ठेवायचा नाही आहे. जोपर्यंत अधिकृत स्रोत आणि संकेतस्थळावरून माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणीही कुठेही आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खात्याचा नंबर कुठेही द्यायचा नाही आणि OTP तर कोणालाही द्यायचा नाही. लाडक्या बहिणींनो, हे काय मजाक नाही चालू. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत मोठमोठे लॉसेस झालेले आहेत, त्यांच्यासोबत फ्रॉड झालेले आहेत. हे तुमच्यासाठी होऊ नये त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला या ठिकाणी गाईड केल्याचं काम करत आहोत. पण जर तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अपडेट कळेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून योजनेअंतर्गत येणारे संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी. आता यामध्ये विभागीय कार्यालय, तालुका, जिल्हास्तरीय उपाय, जर असं काही झालं किंवा तुम्हाला काही कागदपत्र जमा करायचे असतील तर काय करायचं आहे, किंवा तुमच्यासोबत काही क्राईम झाला योजनेअंतर्गत, जर तुमचं बँक अकाउंट खाली झालं, काही तुमच्यासोबत सायबर क्राईम झाला तर कुठे जाणार? सर्व तालुका, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालये, अंगणवाडी केंद्र सेवकांना याची छाननी दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याकडून मदत घेऊ शकता. त्यानंतर लाभ वितरण, केवायसी पडताळणी, लाभार्थ्यांची सूची अद्ययावत केलेली ठेवावी व गैरपात्र लाभार्थ्यांचे पुनरावलोकन, विलोपन योग्य प्रशासकीय प्रोसेसनुसार व्हावे. म्हणजे ज्या माता भगिनी आहेत ज्या की आता अपात्र झाल्या आहेत त्यांना कशामुळे अपात्र झाले आहेत त्याचं कारण देखील या ठिकाणी व्यवस्थित समजावं अशी मान्यता या ठिकाणी महिला व बाल विकास मंडळाने आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. आता या संपूर्ण GRचा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे, तो जाणून घेणं देखील या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे.
या योजनेअंतर्गत या जी-आरचा शेवटचा निष्कर्ष पाहणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल तरी देखील तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून हा निष्कर्ष पाहून जा, जेणेकरून याची माहिती देखील तुम्हाला कळणार आहे आणि योजनेअंतर्गत महिलांचं जे टेन्शन गेलंय त्याची माहिती कळणार आहे. लाडकी बहीण योजना हे राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांसाठी एक आधारस्तंभ आहे. कोणत्याही अफवा किंवा विमर्श या तक्रारीमुळे लाभ रोखणे म्हणजे शासनाची नकारात्मक भूमिका नाही. उलट प्रशासन किंवा आपले जे शासन असणार आहे प्रामाणिकपणे लाडक्या बहिणींना मदत करण्यास कटिबद्ध झालेलं आहे आणि योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 16 हप्त्यांचं वितरण झालेलं आहे आणि लवकरच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी आपला आधार नंबर, बँक खाती, दस्तऐवज व केवायसी योग्य प्रकारे तपासावी. जर तुमची या ठिकाणी ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असेल तर ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. विभागीय कार्यालय मार्गदर्शनचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. जर तुम्हाला माहिती नसेल ई-के-वाय-सी कशी करायची तर महिला व बाल विकास मंत्रालय तालुक्याचं, जिल्ह्याचं किंवा अंगणवाडी सेविका किंवा सायबर सेतूमध्ये जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. विभागीय अधिकारी व सेवकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. त्यामुळे मदतीचा लाभ वेळेत सुरळीत होणार आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस पती किंवा वडील नसलेले कागदपत्र जमा करायला जाताल त्या ठिकाणी त्यांना देखील सहकार्य करा, जेणेकरून ते तुमचे कागदपत्र व्यवस्थित जमा करून घेतील. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. तर हा व्हिडिओ बाकीच्या लाडक्या बहिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याबद्दलची अपडेट कळणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.